अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। माझ्या जीवनात श्री महादेव हेच आता माझे सर्वस्व आहे। त्यांच्या खेरीज या जगण्याचे प्रयोजन मला ठाऊक नाही। श्री महादेव हे माझे सर्वस्व आहे आणि त्यांना प्राप्त करून घेणे हेच माझ्या सगळ्याचे ध्येय आहे। पार्वती, हे तू नाही तर तुझ्यातील सती हे सांगते आहे, पण हे इतकं सोपं नाही। आता त्यांना प्राप्त केल्याशिवाय माझे जीवन परिपूर्ण होणार नाही। भविष्यात न जाणो किती संकट येतील, न जाणो मला माझ्या ध्येयापासून विचलित करण्यासाठी किती वेळा किती प्रकारे ही नियती प्रयत्न करेल। मी पार्वती आज संकल्प करते की मी माझ्या ध्येयापासून कधीही विचलित होणार नाही। श्री महादेवांना प्राप्त करण्यासाठी त्यांच्याशी विवाह करण्यासाठी मी कठोर असे तप करणार आहे। भागीरथी भोगावती जाह्नवी त्रिदशेश्वरी मुच्यते सर्वदेशेभ्यो सर्वलोकं सगच्छति। सूर्यास्त झाला। देवा, आज आख्यान इथेच थांबवण्याची अनुमती द्यावी। सदानंद 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 सदानंद। सदानंद 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 सदानंद। मुनिवर, तुम्ही अजून इथेच? प्रणाम प्रभू। मुनिवर, आख्यान संपून बराच कालावधी झाला, तुम्ही अजून गडावरच आहात हे ठाऊक नव्हतं।
नारायण नारायण. प्रभू, का कोणास ठाऊक आज माझाही गडावरून पाय निघत नाहीये. पण एकाच स्थळी बराच वेळ न राहण्याचा तुमचा नियम तर सर्वश्रुतच आहे. हो प्रभू, मग आज असं काय झालं? ठाऊक नाही प्रभू. असं असेल तर तुम्ही आज गडावरच थांबा. तुमच्या निवासाची व्यवस्था करायला सांगतो. मुनिवर, त्या कसला विचार करत आहात? काही नाही प्रभू, काय करायचं याचा विचार करतो आहे. यात विचार कसला करायचा मुनिवर? मुनिवर, तुमच्या मनात नेमकं काय चालू आहे? माझ्या मनात काही नाही प्रभू. नाही ना? मग तुम्ही आज इथेच निवास करा. अतिथी कक्षात तुमची राहण्याची व्यवस्था केली जाईल. नाही प्रभू, हे शक्यच आहे, परंतु मी इथे थांबून करू काय? मुनिवर, तुमचं गडावर काही विशेष कार्य तर नाही ना? नाही प्रभू, गडावर आख्यान झाले, माझे कार्यही पूर्ण झाले, परंतु आज काही केलं गडावरून माझा पाय निघत नाही, हेही तितकंच सत्य आहे. मुनिवर, तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही थांबा. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. पण तुम्ही थांबणार असाल तर तसं सेवकांना सांगा. तुमच्या विश्रामाची व्यवस्था केली जाईल. हो प्रभू. काय करावे? नारायण नारायण. उभी ना बानू. हा, अगं माझ्या संग कशाला चालत आलीस तू? हा, अगं देवानं मेना दिला आहे ना. वैर व्याख्यान ऐकल्यावर विचार करत करत गडाच्या पायऱ्या उतरत कधी हात येतोय ते कळतच नाही बघ. पर बानू, आख्यान असेल तर देवासंग तुला बोलायला मिळत नाही बघ. पर ते दिसत्यात ना हो, हेच माफ आहे माझ्यासाठी. आणि आपण असं कसं विचारणार तर तुम्ही कधी येताय हत वाड्यामध्ये? अगं होय, पण पंधरवड्यातून 2 वेळेला हात येणार होत, त्याचं काय झालं? येत्याल ते, त्यासनी सांगायची आहे नाही यायची. म्या बी काय बोलतोय अगं? कवा कवा मला वाटतंय आम्ही अवघाच बोलतोय बघ. काय बी झालं ना तरी तू देवाचीच बाजू घेते. तू बी ना बा, चल जाऊ देते, मी जेवायचं बघते, आवरून घे. मुनिवर. प्रणाम देवा. मुनिवर, आपण अजून गडावरच आहात ह्याची मला कल्पना नव्हती. हो देवा, मलाही तेच कळत नाहीये. खरे तर आख्यान समाप्तीनंतर मी गडावरून जातो, परंतु आता खरं सांगू का, आज या गडावरून जाण्यासाठी माझा पायच निघत नाहीये. मुनिवर, निश्चित काहीतरी कार्य असणार, त्याशिवाय असं घडणार नाही. असेलही. मुनिवर, तुम्हाला मला काही सांगायचे आहे का? नाही देवा. प्रधानजी आणि लक्ष्मी देवी ह्यांची भेट घ्यायची आहे का? नाही देवा, माझ्या आराध्यांची भेट झाली. नक्की काय झालं ते सांगा. काही समस्या तर नाही ना? नाही देवा, आपण असताना कोणती समस्या असणार? मुनिवर, चिंता नसावी. जोपर्यंत तुम्हाला हा गड सोडून जावंसं वाटत नाही तोपर्यंत ह्या गडावर राहा. होय देवा. येतो मी. नारायण. ये राघोबा, समधी कामं झाली ना मग? होय. अरे पर तू मला हे कशा पायी विचारतोयास? म्हणजे विचाराय ना ग?
अरे माझी कामं झालीत का नाहीत ते मी चौडपासनी सांगन, तुला कशा पाहिजे सांगू? ये राघोबा ती सांगून घेऊ तुला. नारायण नारायण. शुभम भवतु शुभम भवतु. काय हे असे रात्रीच्या प्रहरी भांडणं कसली करता आहात? तुमची अजून कामं झाली नाहीत का? तशी समजी कामं झालीत बघा. आता तुम्हासनी तर ठावच आहे, अहो देवासनी भेटाया कुठून कुठून लोक येतात. खरंय. राहण्याच्या खाण्याच्या आणि देवदर्शनाच्या समजे सोयी बघायला लागतात ना. मग हो हो तेही आलं. महाराज आमची काय चूक झाली असेल बरं तुम्हाला एक विचारायचं होतं बघा. विचारा ना. तुम्ही अजून हातच कसं? नाही म्हणजे तुम्ही गडावरच राहणार आहेसा का? तसं असेल तर म्या जाऊन सांगतो तर अतिथी कक्षात. नाही 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 मी जाणारच आहे, परंतु आधी श्री म्हाळसा देवींची भेट घ्यायची आहे. पण आता देवी भेटतील होय? म्हणजे महाराज म्हाळसा देवीसनी ठाव आहे का तुम्ही त्यांची भेट घेणार आहेसा ते? नाही, परंतु मी जाऊन भेटेन त्यांना. बोलायचं आहे थोडं त्यांच्याशी. नारायण नारायण नारायण. देवी आत येऊ का? ये. देवी आपल्याला काही हवं आहे का? नाही देवी आपण मला काहीच का काम सांगत नाही? इथे खूप सेवक आहेत माधवी, आता तुला काय सांगणार? पण आत्तांनी मला इथे का ठेवलं आहे हे ठाऊक आहे ना आपल्याला? आपली सेवा करायला, आपली काळजी घ्यायला. मी सांगेन, ये तू आता. मला एक सांगायचं होतं. आता काय? मी येत असताना नारद मुनींना पाहिलं. मग म्हणजे त्यांना बोलवायचं आहे का? तुम्हाला त्यांना काही विचारायचं असेल? नाही, मला त्यांना आत्ता भेटावं असं वाटत नाही. आणि मी तुला काही कामं सांगत का नाही हे तुला आता कळलं ना? जी कामं करायला नको ती कामं करतेस तू. क्षमा असावी देवी. ये आता. पण आख्यान तर संपलं आहे, मग नारद मुनी इथे का थांबले आहेत? ते तर परांना देखील घेत नाहीत आणि एका स्थळी फार वेळ थांबत देखील नाहीत. माधवा तुम्ही? हो देवा, खरं तर मी आपलीच प्रतीक्षा करत होतो. का? काय झालं? काही समस्या तर नाही ना? समस्या आहे की नाही हेच कळत नाही. पण देवा, मुनिवर अजूनही गडावरच आहेत. होय, आख्यान संपलं तरीही मुनिवर अजून गडावरच आहेत ह्याचं मला देखील आश्चर्य आहे. हो, पण त्यांच्या या वागण्याचं नेमकं प्रयोजन काय असेल हे कळत नाही आणि त्याबद्दल ते स्पष्ट काही बोलत नाही. होय, मुनिवरांचं काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय ते असं करणार नाही. मी त्यांना तसं विचारलं. म्हणजे तुमची आणि त्यांची भेट झाली तर? होय, पण त्यांना तसं विचारल्यावर त्यांनी स्पष्ट असं काहीच सांगितलं नाही. मुनिवरांच्या मनात नेमकं काय चालू आहे हेच कळत नाही. पण ते जे काही आहे ते जाणून घेणं तितकंच आवश्यक आहे. होय, कारण चुकून नको ते बोलून गेल्यामुळे त्यांना आणि आपल्या सर्वांनाच नको त्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. आता अजून नवीन समस्या उद्भवायला नकोत.
माधवा, मुनिवरांच्या मनात नेमकं काय आहे हे लवकरच कळेल. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही यावेळी? क्षमा असावी देवी, पूर्वसूचना न देता आलो. या. नारायण नारायण. आसन ग्रहण करावे. नाही, नको. आपले दर्शन घ्यावे आणि पुढे जावे असे वाटले म्हणून आलो. नाही, हे खरं नाही वाटत मुनिवर. खरंच? कोणताही हेतू नाही आणि तुम्ही मला भेटायला आला आहात हे काही पटत नाही मुनिवर. माझे असे होते ना देवी की मी बोलायला लागलो की शब्दाला शब्द जोडला जातो आणि मग विषय निघत जातात आणि मग कधी कधी मलाही त्याचे भान राहत नाही. मग भान असू द्या, कारण मला ते आवडत नाही. नारायण नारायण. देवी, मी इथे आलेलं आपल्याला आवडलं नसेल तर मी निघतो. आपण आख्यानाला किंवा प्रातःकाळी भेटू. या. जशी आपली इच्छा देवी. देवी, आपण रागावला आहात, परंतु या रागाच्या आत नेहमी दुःख असते. तुम्ही त्याची काळजी करू नका मुनिवर. पण ही चिंता मला सतावते देवी की आपण नेहमी मला एकट्या दिसता जेव्हा पाहावं तेव्हा. मुनिवर, आपण मला काहीही म्हणा देवी, मी बोलणार. हवे तर नंतर शासन करा मला. मुनिवर, काय झालंय तुम्हाला? तुम्ही असे का वागता आहात? देवी, आपण भक्ती आणि प्रेम यांच्या श्रेष्ठ अशा स्थानी विराजमान आहात. त्यावरच तर आपण श्री खंडेरायांना प्राप्त केले आहे. त्याचं इथे काय? आपण एकट्या आहात. क्षमा असावी, परंतु आपल्याकडे श्री खंडेरायांचे लक्ष नाही. भृगु ऋषींच्या आश्रमात देव बानूला घेऊन गेले. त्याआधी 15 दोनदा तिच्याकडे जाण्याचा नियम काही मोडत नाही. आपण राज्यकारभारात आणि गडावरच्या गोष्टीत व्यस्त असता. आपल्याला ते जाणवत असेलही, परंतु आपण बोलणार कोणाशी? मला हे जाणवत आहे आणि आता मला हे बोलल्याशिवाय राहवत नाही. मुनिवर, जी परिस्थिती आहे त्याला शरण न जाता मी त्याला सामोरे गेले. हार नाही मानली. म्हणूनच मी म्हणतो देवी, श्री खंडेरायांनी आपल्याला वेळ द्यायला नको का? आजही गडाच्या पायथ्याशी गेले आहेत बहुतेक. काय मुनिवर, काय म्हणता आहात आपण? म्हणजे मी ते श्री म्हाळसा देवी. मी सांगते. आपण कशाला देवी? मग तुम्ही सांगता आहात ना मुनिवर? देवा, मी आपले दर्शन घेण्यासाठी आलो होतो. काय हे मुनिवर, तुम्ही सत्य का नाही बोलत आहात? मुनिवर, आपल्याला हे म्हणायचं आहे ना की माझं म्हाळसेकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून? ही असे कसे म्हणेन देवा? माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ते राहू द्या मुनिवर. पण तुम्ही कक्षातून कसे आलात? मला तुम्ही दिसला नाही. मी काय, मी तिथेच होतो आणि आता इथे आहे. तुमचं ध्यानच नव्हतं, नाहीतर मी तुम्हाला दिसलो असतो. क्षमा असावी देवा, मी अवेळी आलो. क्षमा कसली मुनिवर? ते माझ्या काळजीपोटी आले.
मुनिवर, हे सर्व कशाला, का करत आहात तुम्ही? आख्यानानंतर काय करावे असा प्रश्न पडला असेल त्यांना, हो ना मुनिवर? नारायण नारायण. त्याचे असे आहे देवा की आपल्या उभयतांचे एकत्र दर्शन झाल्याशिवाय मन प्रसन्नच होत नाही, म्हणून मी धाडस करून इथे आलो. असं? मग मुनिवर, आज गडावरच थांबा. नाही नाही देवा, मला किती काम आहेत, अनेक भेटी गाठी करायच्या आहेत. हो, इकडच्या गोष्टी तिकडे करायच्या असतील, हो ना? हा भ्रम आहे देवी, मी केवळ भ्रमण करतो. मुनिवर, आज रात्री आपली पुन्हा भेट तर होणार नाही ना?